तर अशा पद्धतीने मच्छीमारांच्या बाबतीमध्ये आता 15 ऑगस्टपासूनच मासेमारी सुरू होईल असं कळतंय। पश्चिम किनारपट्टीवरती आजपासून मासेमारी हंगाम सुरू झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्ट्यांवरती अधिकृतरित्या मासेमारीला सुरुवातही झाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दरवर्षी 2 महिने लागू करण्यात येणारी मत्स्यबंदी 31 जुलैला संपली आहे। त्यामुळे आज 1 ऑगस्टपासून मच्छीमारांनी नौका समुद्रात लोटून मासेमारीला सुरुवात केली आहे। सध्या अरबी समुद्रातील वातावरण खोल समुद्रातील मासेमारीसाठी पोषक नाहीये, त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। मासेमारी बंदी काळ संपल्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी भागात मासेमारीसाठीची लगबग सध्या पाहायला मिळतेय। 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर मच्छीमार बांधव पुन्हा एकदा समुद्रावरती आरूढ होत आहेत आणि मासेमारी करतायत असंही दृश्य पाहायला मिळतंय। पहाटे मासेमारीसाठी गेलेल्या नौका आता किनाऱ्यावरती येत आहेत। बांगडा, मोरी, सौंदाळा अशा प्रकारचे लहान मासे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।